बापा शांता ही सोबत नाही ना बापा गावाली ह्या वाढवाय बोलायला तू कोण्या गावची आहे तो चड्ड्यावर फिरून राहिल्या ना त्या गावात. हा अरे लेकरं वाकरं पाहून राहिले ना त्याले हे लाजाय धंदे आहेत ना. हा तुझे शांता जरा समजून सांगू येत नाही का त्याला की हे गाव आहे बापा गावात असं राहणं चालत नाही. हा शोभीन होतं तर करा लाजाय धंदे निकोय. बापा शांता ही शोभलं नाही बाया कोण्या गावच्या पुरी आल्या बापा. साऱ्या गावात अशा तशा फिरून राहिल्या ह्या पण काही बोलतात बापा कुकडच्या कुकडे बी. हा आम्ही ऐकलं ना ते तो तमाशा पाहिला ना बंद गावातले पोरं निसते त्या पोरीच्या मागं. सांग आता ही शोभते काय हे बरोबर आहे का. बुढे बा आता त्या पोरीला काही फरक नाही पडून राहिला बापा तर मी सांगून बी काही फायदा नाही ना. त्याला मी किती सांगलं बापा तुम्हाला काय वाटतं की मी सांगलं नसेल पण मी सांगलं त्याला समजून की गावात ही चालत नाही बापा तुम्ही जरा चांगले कपडे घाला. त्या म्हणतात आम्ही मुंबईत बी असेच घालतो आणि आमची सवय काही जात नाही आम्ही अटी बी असेच घालतो कपडे. मग आता काय सांगसान त्याला सांगा डोकं फोडसान काय तर त्याच्या पुढे बिचारा 2-3 दिवस आल्या त्या म्हणून त्याला जास्त काही बोलता येत नाही बापा. आणि जास्त बोललं तर कसं मा भाले रागीन तिकडे म्हणून बापा माई पोरगी गेली 2-3 दिवसासाठी आणि मा बहिणीने चांगले वागवलं नाही असं तसं बोलली लगे चालले आल्या पोरी वापस असंही होईल ना बापा. हो शांता बोलू नको पण तसं समजून तर सांग की बापा चांगले कपडे घाला जर असे अरे बंद्या गावातली हडवायच्या मागं लागली ना ते चड्ड्या घालून राहिल्या तर सांग ना. पण बोलतात बी अशा की बस काय बोलतात काय सांगा तुले. ऐकलं तर माणसाला लाज वाटते कानावर पडले ते शब्द तर सांगतो आता सांगा शांता तुले रस्त्यानं चाललं होतं मी तर त्या पुरीचं बोलणं ऐकलं बापा मी मान खाली घातली अशा बोलता. काहीच आता काय सांगा तुले. ते शब्द ऐकाने वाटत त्याचे काही विचारतात त्या काही बोलतात पण अशा चिटकतातच नको राहिले. सांगा आता हे बरोबर आहे का हे. बुढे बा त्या शहरातल्या पोरी आहेत बापा मुंबईतल्या पोरी आहेत आणि त्या खेडेगावात आल्या तर कसं राहतील बापा त्याचं राहणीमान बदलीन काय सांगा ना तुम्ही. 2-3 दिवसासाठी आल्या त्या मग बदलतील का ते आपल्यासाठी नाही ना. त्याचं काम कसं आहे सारं खुल्लं आहे पोराशी ते अशाच बोलतात अशाच लगेच चिपकतात. असं तिकडे आहेच ना मुंबईमध्ये आपल्याला नाही वाटते आपण पाहत नाही असं कधी म्हणून आपल्याला नाही वाटते ते पण त्याला काही नवं नाही वाटत ना त्या गोष्टीची. त्याचं रोजच आहे बुढे बा तसं तिकडे पोराईसोबत राहणं चिटकणं फिरायला जाणं असं आहेच ना ते तिकडे. आपण बोलून काय फायदा आहे मग सांगा आता. बापा त्याच्यात अटी अशी तसं रोजचं पण अटी नाही चालत ना ते. अटी साहेब आता काय सांगा तुला शांता सारे लोक दात काढून राहिले ना. आता तू आपली आहेस म्हणून सांगायला आलो वा कसं बरोबर नाही ना हे. यातून आम्हाला काय करायला कसं आपण आपल्या म्हणून सांगायला आलो. असं आम्हाला खराब वाटून राहिलं ते बरोबर नाही ना हे. कसं आता तुम्ही इज्जतदार आहे हे असे रिकामे कामं केले गावात तर बरोबर आहेत का हे या उरीनं सांग बा शांता. बुढे बा जाऊ द्या बापा आता सांगून काही फायदा नाही त्याले. आता 2-3 दिवसांना त्या नाहीतरी जाऊनच राहिल्या 2-3 दिवस काय काढा बापा कशी बिन कसे राहू द्या त्याले. जाऊ द्या काही बोलायला पुरत नाही बापा आणि बोलून बी त्या काही ऐकणाऱ्या नाहीत पोरी. बरोबर बा शांता त्याला लवकर वाटी लावा पण पाठवून देवडून काही कसं साऱ्या गावाला छेर मांडून राहिल्या त्या सारे जवान पोरी त्याच्या मागं जा. काय सांगू तुले पोरे म्हटलं तर काय कुठे चाललं अरे ते मुंबईची पोरगी पाहायला चालू असं आहे विषय. त्यापेक्षा कसं पटकने काय होतं ते चटकने करून टाक. हा बुढे बा आता तुम्हाला तसं वाटते तसं मला वाटत नाही बापा. मला वाटते ना चांगल्या राहायला पाहिजे त्या असं तसं पण मला आता काय करता ऐकत नाहीत तर जाऊ द्या आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी कसं 2-3 दिवसातच त्याला पाठवून देतो लवकर अटून काही ना काही बहाणा सांगून जाऊ दे. हो शांता पाय मग काय चाले बा कंदी चाल आपण. काय नाही या पोरीनं धिंगाणा घालून ठेवला बापा गावात सगळे पोरं पोरीच्या मागे लागले. आता मी कायच करू बापा. निवळ या पोरी निवळ जायलाच आता काय बोलू त्यात नाही भाषी बी आहे ना जायलाच म्हटलं जाते ना. आणि तिच्या त्या मैत्रिणी आता आपण किती काही बोलून काय फायदा आहे ते करतील तेच. काय रे दगडू हे काळ्याच्या काळ्या उभ्यात हे झाला ते काय आहे काय ते झाडात मॅट पोरीला सारं सांगा लागते बा आता हे माहित नाही. अंगूर चोकू खात असते मी पण कसं हे माहित नाही का अंगुरात झाड कसं असते सांगा आता. तुम्ही द्राक्ष पाहिले द्राक्ष हे द्राक्षाचं शेत आहे द्राक्षाच्या झाडात द्राक्षाची येल आती. बाप रे इस झाड़ पे लगते हैं क्या अंगूर. हो बापा या झाड़ लगता अंगूर मोडाले गोचे गोस. अभी तो इस पे अंगूर नहीं लगे हैं. अंगूर कहाँ गए इसके दिखाई नहीं दे रहे हमें तो.
अगं आता या माऊलीला काय सांगावं बापा, अंगूर कधी असतात ही माहिती नाही बाई, काय करा. अहो मथा माया हो, आता अंगूर नसतात लागत ना, हिवाळ्यात असतात अंगूर, हिवाळ्यात. हा, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये अंगूर खायला भेटतात आपल्याला. हा, हमें लगा लगे होंगे अंगूर, हम खाते ना, लगे होते तो अच्छे लगते अंगूर हमें. लागले ना अंगूर, पापा जमला. अरे हे मला का सुटक्या झाल्या का तुम्ही, दिसत नाही का तुम्हाला? हा, अरे बाबा तुम्हाला हात जोडले मी, अटी भेटल्या, वर भेटता नका आता, डबल भेटणे झाली बाई आपली. हा निक मॅटासारखेच काम, कोणतीच गोष्ट माहित नाही, काही नाही बापा. खारे दगडू कोणात रे पाहुणी ना, शांताबाईच्या घरी येलात नाही या पोरी. असं शांताबाईच्या घरी येलात, मग या वावरात काय करून राहिल्या रे बापा? बाबा या द्राक्षाची माहिती द्यायला आणाल तर त्याला काय माहित नाही. मग ते म्हणत आम्हाला वावरात दाखवा तुमचे काय आहे काय नाही, वांगे कुठे लागतात, भेंड कुठे लागतात. हे आता द्राक्ष दाखवले द्यायला कुठे लागतात म्हणून. थोड्या मोठ्याला घोड्या झाल्या, आज लग्न करू दिला, 2-3 लेकर होणार यायले, याने ही माहित नाही घालून बाहेर यायले. अरे वांगे कुठे लागतात, भेंड कुठे लागतात, या लहान नाहीत ना दूध पेत्या, यायले सांगा लागते का एवढ्याला घोड्या यायले. बाबा त्या मुंबई याद न हो, त्या मुंबईच्या पुरी आहे काय समजते हो, त्यानं काय पाहायला तुझ्या, त्यानं फक्त एकच पाहायला मोठमोठ्या बिल्डिंग 20-20 मजली, आणि त्याच्यात राहिलं फ्लॅट मध्ये, दुसरं काही नाही पाहिलं त्यानं. हे जर पाहिलं असतं त्यानं काल विचारलं असतं आपल्याला, काल पाहायला आले तिथे वावर. बरं आहे बाबा, का बुरी हो, कसं काय वाटून राहिलं तुम्हाला गावात फिरून? चांगलं वाटतं ना, आनंदात आहे ना? कसं वाटतंय का आमचं? हा दगडू माहिती चांगलं सांगून राहिला ना, सांगत नशील तर मला सांगा तुम्ही. नहीं नहीं अंकल, हमने जो भी उसको पूछा ना, ये किसका झाड़ है, ये कहाँ पे आता है, कहाँ पे लगते हैं अंगूर, वो सब अच्छे से बता दिया है उसने. हो काका, आम्ही जे दगडूला विचारलं ना त्यानं बरोबर सांगला आम्हाला, सर्व माहिती दिली. ठीक आहे. पाहिलं बापा दगडू, दे बाबा यायला माहिती घ्यायची, दे बाबा. चाल बापा मी येतो, बाहेर आलो बाबा, सोयाबीन लोळान गाड्याचं. हो हो हो, या तुकाराम भाऊ. क्यों रे दगड़ू, ये अड़ान क्या होता है रे? अड़ान मारलेलं आता एवढा ना काय शिकल्या काही विचारता द्यायचं. अरे बापा त्याच्या त्या भानगडीत पडू नका, तुम्हाला काय वावरात द्यायला लागते का रोज? एक दिवस येणं बालतो 17 प्रश्न करणं चला मुगड्यानं. अरे दगड़ू, तुम्हारे गांव की नदी दिखाओ ना हमें, चलो ना वहाँ पे. बाबा काय नदी दाखवून देतात का रे बापा? ह्या नदी दाखव म्हणतात. चला पटकनी दाखवत तुम्हाला. हाँ चलो चलो, जल्दी से चलो. काय नामदेव गरम बसला बा तू सावलीत. तर काय सांगू समाधान, मग ऊनच तेवढं जपून राहिला घ्या, कामही करा आठवून नाही राहिलं बा. फळान गाळ नाही मला सोयाबीन मधलं, पण काय माझ्या जमूनच नाही राहिला, जीवच लाला करून राहिला ना. हो पर काम पोहून राहिला, काय कराय उन्हाचं, बेकार ऊन तपून राहिलं. रामदेव भाऊ बरोबर आहे द्या, मी गेलतो ना बापा वावरात अळान काढायला सोयाबीन मधलं, तो जीव असा बापा हाय बरे की बस जसं काही बीपी वाढते माय. झापूकच करून मी बापा रे मरतो रे बापा, जिता रे बापा, काय मला वाय सुसेच ना. शेवटी बापा गेलो सावलीत बसलो बापा, 1 गिलास पाणी पिलं तर आम्हाला चांगलं वाटलं. एवढं ऊन बेकार आहे. हो ना बा, तसंच आहे उन्हाचं. काय उभे नका रे, उन्हातून आले तुम्ही, बसा या. बसतो बाबा. काय गड्या नामदेव, त्या पोरी बोलायला का तुला गावात, आणि हाफ चड्ड्यावर फिरून राहिल्या ना, आता तर नदी तांग धुवून राहिल्या बा, सारे पोरं मजा घेऊन राहिले. सांग आता हे लाज जाय धंदे नाहीत का? जरा समजून सांगता येत नाही का तुझ्या घरच्या पाहुणेले? मी काय करू भाऊ सांगा आता. त्या मुंबई या बोरियात ओळखीच्या आहेत, ते म्हणतात येतो बा तुमच्या घरी, आता आपण काय म्हणतात सांगा आता. मुंबईत ज्या जशा राहतात तशा गावात राहतात, आता काय करा. माझं दाखव झालं ते सांगणं, पण ते ऐकत नाहीत ना. नाही ना, पण नामदेवराव हे अर्ध नग्न गात चालत नाही बापा, चड्ड्यावर फिरून राहिल्या त्या पोरी. तुम्ही ना 2 गोष्टी समजून सांगायला पाहिजेत ना त्या पोरीले. आता कुठे त्या नदीत अंगात धुवून राहिल्या त्या. तो जग नाही आहे त्याच्या मंदा दगड्या नाही दिसला, पण सारा गाव तडीसा कसं डोळे शकून राहिलं ना. मुत्रेले का हे तर झंडू बॉम्बच लागले गड्या मागो. काय करा आता, कसं आता साया शब्दाच्या पुढे जाता येत नाही भाऊ. आता त्यानं पाठवायला जाता कसं नाही म्हणता येत नाही. नाही तर मग इकडे बायको किरकिर करते गड्या. आता मी कसा दोन्ही एकूण माय कसं व्हायला आता डबे लावले. नामदेव काही कर, काही बहाना बनवून सायजेला काढून देऊन का नाही, बंद गाव आहे रे. नाही तुमच्या घरी रांग लागेल लोकांची. का बाई कशी दिसतात लोक, नुसतं बोगस असतात ना. असं असलं की लवकर पाहायला येतात लोक.
अनु बुवा आता कसं आता तोंडानं म्हणता येत नाही, ते यायला आपल्या आठीचं जावा तुमच्या घरी असं म्हणता येत नाही ना, कसं काय म्हणा. 2-3 दिवस राहतील म्हटलं, पण आता अशा अवधत आहे असू दे, राहत नाही तर चड्ड्या चुड्ड्या घालून फिरून राहायला सांगा. आता मला ते खराब वाटते ना, मला काय करावं काय. त्याच्या पुढे आता काय आपल्याला बोलता येत नाही ना. बोललं बी तर त्या म्हणतात आम्ही मुंबईला छान राहतो. गावात राहिलो तर काय होतं, आम्हाला सवय आहे, काही नाही होत. लोकांना पाहिलं तर पाहिलं, आम्हाला काही फरक पडत नाही, अशा म्हणतात. बा आता काय करावं काय आम्ही. नामदेव भाऊ लय तुम्हाला ज्ञान शिकवत असतील, ते लय सांगत असतील, पण कसे हे गावात चालत नाही ना असं. सारे लोक डोळे शकून राहिले नाही. त्याच्याबरोबर आपली इज्जत कमी आहे. सांगा ना तुम्ही, काय दबा कोणा घरच्या पाहुण्यात, नामदेव भाऊच्या घरच्या पाहुण्यात घ्या आपण. म्हणजे तुमची जेवढी आहे तेवढी गेली पाण्यात. म्हणजे वडा काही ना काही कर, आणि तिला समजून सांग की बा त्या भाषेले त्या पोरीला मुंबईला पाठवून दे घरी. त्या गाजा लायकीच्या नाही द्या, कशा हळव्या जळव्या कुठून राहिल्या त्या नदीत, टेकळा जाऊन चढून कुदतात पाण्यात. सांगा बंद गाव होऊन राहिलं चड्ड्या चुड्ड्यावर. सांगा पण लाद्या धंद्यात नाही. अरे समाधान तो मला काहीच सुसून नाही राहिलं, काय करावं तर मी पहिलेच म्हणून शांतीला बोलवू नको, पण आता कसा तर त्या निघेल होत्या येईल होत्या, आता काय करावं माणसानं. मला माहित आहे त्या अवदसात त्या काही ना काही घोर करणारच आहे. आता ते मला सारं दिसून राहिलं, पण काय करू, काय करता येत नाही. नामदेव भाऊ काही ना काही बहाणा बनवा, तुमच्या सायाला फोन लावला, म्हणा गड्या अशा अशा करून राहिल्या, बोलवून घे. हे गाव आहे, गावात असं चालत नाही. हेच बंद गाव आहे जाईन आपलं. आपल्या गावातल्या पुरी पारी बाया बुया बी मग चड्ड्यावर येतील ना, असं व्हायला नाही पाहिजे. तुम्हाला माहित आहे, तसं पाहतात तसं अनुकरण करतात लोक. आता ते तर आहेच म्हणा, जसं दिसते तसं वागतात भाऊ लोक. आता टीव्ही पाहून पाहून तसे लग्न करून राहिले, तसे राहून राहिले, तसा मेकअप करून राहिले. पहिले काय होतं आमच्या जमान्यामध्ये, पेन शांतीला आणलं तर एका साडीवर आणलं ना, लिपस्टिक होती ना लिपस्टिक होती. आता ह्या डोंगऱ्या लिपस्टिक लावून राहिले, ते होतेच ना, अनुकरण करतातच. म्हणूनच म्हणतो नामदेव, काही ना काही बहाणा बनवून काढून दे गाड्या बाई. त्या काही अटी ठेवू नको. मुंबई चालल्या आम्हाला तुम्ही, आम्ही ठेवू म्हणा तुम्हाला भेटायला, गावात याचं नाही म्हणा भेटायला. म्हणून म्हणतो नामदेव भाऊ, तुम्ही वाटीला हात यायले का ठेवूच नका, काही कामाच्या नाहीत त्या. कसं गावातले जवान पोरेन बुड्डे बाडे जर वाया गेले की नाही, ह्या आपल्याला कसं सांभाळता जाईन बरं. तुम्हाला माहिती आहे आपल्या गावात डोंगरे तास बोय ऐकता. बरोबर, मी पाहतो बा काय आहे तर. पाहतो. हो चाल बा नामदेव, मग येतो मी. हो या बा, पाहतो मी काय आहे. आता कसं नामदेव भाऊ आमचं सांगणं काम होतं बा, करणं तुमचं काम बाबा. चला मग बा, येतो आम्ही. हो गड, हो मी पाहतो काय आहे तर. या तुम्ही या. काय झेंडू बम लावले शांतीने. हे आहे आमच्या गावाची नदी. दगड़ू, तुम्हारे गांव की नदी कितनी बड़ी है रे, बहुत अच्छी है नदी, तो हमें बहुत पसंद आई है. चलो चलो, अब हम नहाएंगे ना इसमें, चलो. का मॅडगीर झाल्या तुम्ही. ह्या नदीत पाणी किती आहे, आणि ते गंध पाणी आहे, ते मसाला अंग होतात त्याच्यात. अंग नका धू त्याच्यामध्ये, घेणार दे ना. अंग नाही होत आमच्या गावात कोण नदीत. तीन नका कशा अंग काय करता, हे भूतड्या द्या सांगा, काय नाही ऐकतात काय ह्या बयाण्या. नदी फरीत नाही झाला का त्याला मुघड्यानं दाखवली नदी, पाहिली ना तुम्ही तुमच्या डोळ्यानं, चला आठवून पटकन. अजून ते शांता मावशी माना कन्या गांधी तिकडे. दगड़ू, अब आए हैं हम यहाँ तक, तो कैसे नहा के जाएंगे ना नदी में. हमें बहुत अच्छा लगता है नदी में नहाना. नहा दो ना प्लीज. ऐसा क्यों कर रहा है रे दगड़ू तू. हमें नहाने दो ना इसमें, हमें बहुत अच्छा लगता है रे दगड़ू. प्लीज प्लीज यार. या नदी फरीत काय अंग फांग धुऊ नका बरं. ते काही झालं तर फालतू ते मावशी मामा नाना कन्या काढीन तिकडे. नाना बोट मुडीन. त्याच्या ताब्यात दिला या होरी, यानं असं गेला धिंगाणा. बा तुम्ही आहे का मामा म्हटलं. चलो चलो, इस दगड़ू का मत सुनो यार, हम स्विमिंग करेंगे इसमें. अब चलो चलो जल्दी कूदो इसमें. हो मग माया, हो नदी फरीत कुदू नका बापा, अंग नका धुणं. दगड़ू तो जरा सगळे ऐकत नाही. आता दगडूची परीक्षा घेतात या, आणि ह्या अंगच राहतच नाही. आ जाओ ना दगड़ू, जल्दी आ जाओ इधर. भी स्विमिंग करो ना यार दगड़ू, आ जा ना, आ जा. मी अंग धुवा बापा, तुम्ही चांगले दिसा, मला सांगू नका बापा, मी बाहेर चांगले धुत. काहीच काही मॅडपणा लावला करणं. हे गाव सोपतोय असं काहीच काही. दगड़ू ऐसा क्यों कर रहा है तू. हम 2 दिन के लिए आए हैं यहाँ, चलो ना स्विमिंग करो ना प्लीज. जगन तू भी आ जा. बाबू जगने राशीन बरं त्या भला होतीन तर. जायचं नाही बाबू,
सांगून राहिल तुला जाशील वाहून का नदीत फालतू त्या बापाला काय सांगा मी तुमचं तुम्ही पाय आहे तर मी चाललो हो चालशील तर आता माझ्याकडे नाही मी थांबतो तू जाय बाप दगडू दगडू रुक ना यार रुक ना क्यों जा रहा है तू मी आहे मॅट तुमच्या नांगे कोण लागीन त्या कामाला मॅट समजून राहिले का तुम्ही माणसं बाया बरोबर अंग धुत असतात का काही ना काही करत राहतात फुलच्या काय या म्हणता या अंग धुवा अरे बाबा वानाच्या हो हे गाव आहे ना कायची कायची तंबी अटी तू जा इधर तू जा जान दो उस दगडू को जान दो पागल है वो मला मला पोहता येत नाही हो मी पाण्याला भीती माझी मी नाही येत माया बापाला एकोणता एका बापा मेलो तर काय होऊ पाण्यात मरतात लोक ये ना जगन काऊन टाइमपास करून राहिला ये ना आम्ही तुला काय डुबू नहीं देत नहीं उसे खींच के लाना पड़ेगा इधर वो वैसे नहीं आएगा वो हमारी बात नहीं सुनता ना वैसे मेरे बापा रे जगन कुछ नहीं होता ना घबरा मत हम तुझे डूबने नहीं देंगे ना काय म्हणता बापा डुबून ना नाका डोळ्यात पाणी चाललं तरी जीव घेता गेली बाय पोरा मला बाहेर पाळा मला बाहेर काढा ना मला जाऊ द्या काटा मला सोडा काटा रन तू टेंशन मत लेना यार हम डूबने नहीं देंगे ना तुझे असतं डोळ्यात तुरुपत गड्या हा काय नजर पाय भेटून राहिला गड्या हात काय कुदून राहिला गड्या थॉंग याच्यात पहिल्यांदा पाहिलं का मी असं पट्यानं पाहणं डोळ्याच्या खाणं फक्त आले की असं तसं बोलून राहिले ऐकू गेलं तर अजून वो चुप राहणं डोळ्याच्या खाणं फक्त डोळ्याचे काय काम करा ना लड़कियां देखो ना वो लड़के हमें देख रहे हैं ना हम स्विमिंग कर रहे हैं इसमें तो देखने दो ना मुंबई में तो सब लड़के देखते हैं ना हमें हम स्विमिंग करते हैं तो अब देखते हैं तो देखने दो उसे भी अरे वो ठीक है हमें मुंबई में सब देखते हैं पर हमारे पास यहाँ आजू बाजू में कोई नहीं ना ये सब लड़के कितने हैं देखो ना वो सब हमें देख रहे हैं ना त्या पाहिजे बाबू डोळे वाचू वाचू पाहिजे ना कुठशील का पाण्यात होर बरे लगा याच्यातली एखादी डुबत नाही का रे डुबली की कसं वाचायला जातो ना मी मागं तेवढंच कसं हात लाल भेटते तेवढं वाचायला गेलं की अरे हो बुटक्या आपला जीव आपल्याला भारी आहे पण येले वाचायच्या गोष्टी करून राहिल्या तुले वाचवतीन द्या चांगल्या स्विमर आहेत त्या मुंबईत बाबू स्विमिंग पूल मध्ये झपत असतील द्या हे तर नदी आहे ही नदी काय कामाची आहे रे नदीला काय समजता रे ते काय रे काय पाहून राहिलं रे त्याला निघाले रे बाबा आवाज आला रे कोणा तरी हा सांगा लागते पुरी दादा रे पय रे पय शांती तू आली का वावरात आली का ते हडवा पहिले काढून दे मुंबईची घरी ते आपल्याला पाहिजे नाही आपली इज्जत चालली त्याच्या बाई कशा राहतात त्या कशा नाही चड्ड्या चुड्ड्या फिरून राहिल्या गावात बंद गाव सांगायला नामदे त्या घरच्या पोरीला आवर बंद गावातले जवान पोरे मागे लागले त्याची घ्या पुरी चालली ना ऐशी तैशी होऊन राहिली ना बापा त्या पोरी मुंबईत जशा राहतात तशा बापा आरती राहून राहिल्या काय फरक पडून राहिला आता या गावातल्या लोकांना बापा पाहिलं नाही कधी त्याला भलतीच नवाई वाटून राहिली बापा चड्डीवर राहून राहिल्या तुमची लाज जाऊन राहिली ना असं होऊन राहिलं तसं होऊन राहिलं मेरा माय कान थुकून राहिले बापा मी बैरी झाली ते ऐकू आता मी काय करू सांगा त्यातल्या त्यात एवढे तुम्ही समजदार बापा पण तुम्ही मला सांगून राहिले समजून की त्याला पाठवून दे म्हणून पण पहिलेच त्याला येऊ बी नसतं दिलं मी ना पण मग कसं आता ते निघेल होत्या ना म्हणून त्याला अटलो आता येऊ द्या लागलं आता तुला तटी वापस पाठवता येते काय गाडीतल्या गाडीतून सांगा ना आपल्याच पच्ची झाली असती ना मग भावानं काय म्हटलं असतं शांताबाई 2-3 दिवस पोरी तुला खपल्या नाही का तटी तिच्या मैत्रिणी माझी पोरगी खपली नाही का तुले हो शांता मा याबद्दल विषयने महिना सांगून 2 महिने राहा ठिसा वावरात राहा घरी राहा दारी राहा पण मग कसं व्यवस्थित राहणं कोणाशी काही बोलणं काही करणं पोरे घेऊन फिरणं हे बरोबर आहे का ते गाडले सारे माझं येऊन राहिले ना कुरकुर करून राहिले ना मला सारं समजते पण आता काय करू हे लोक सोसू नाही देऊन राहिले ना मग आता त्या पोरीला किती काही सांगून त्या पोरी ऐकणारे आहेत काय मग तुम्हीच लोकांना तोंड द्या ना म्हणा बापा त्या पोरी जशा तटी राहतात तशा ती राहून राहिल्या तुम्हाला तळक फळक बोलता नाही येत काय तुम्ही बी ऐकूनच घेऊन राहिले गावातल्या लोकांचं काय बापा अशा झेंडू बोलवतोच नका जात येऊच नको देत जाऊ घेणं देणं हे कसं गाव आहे बापा खेड्यातले लोक येडे असतात हे न काही पाय नसते फालतू आपलं डोकसं खातात घेणं देणं माझं आता 3-4 जण अदलोक आले बी
काय गळ्या नामदेव, काय गळ्या नामदेव, कसं काय गळ्या गावात लावलं तुला सांग आता. मग काय करू मी? ते यायचं ऐकलं नाही, एक तर आपल्याला गावात राहावं लागते, यायचं ऐकाच लागते. या 2 दिवशी तीन चालल्या जाते. हो रे बापा, एवढे काही बोलू नका बापा. मी पाठवून देतो त्याला 2 दिवसात. आता हे कसं 1 दिवस झाला रे बापा, अजून आता एखादा दिवस काढू द्या त्याले. पाठवून देतो मग मी त्याले. जाऊ दे, टेन्शन काही घेऊ नका बापा. मला काही म्हणत नका, 10-17 देतो मी पाठवून त्याला. हो हो, काय आहे तर पाय बापा, झटकन खायचं, आळामुळा करते लवकर काढून देतो. अरे बापा दगडू, तू तर एकटाच आला बापा. त्या पोरीची कुकडी सोडले तू ना. हो मावशी, त्या पोरी मॅटात बापा, म्हणजे पुऱ्या हेंडात त्या हेंड. आता त्या नदीत अंग धुवून राहिल्या, मला म्हणत तू आमच्या सोबत अंग धुई. सांग आता, बाई सोबत माणूस अंग धुते का? काहीचं काही वळत म्हणे द्या, मी चाललो आलो बापा पोहे. आपल्याला सांगू नको त्याच्या सोबत राहायचं बा. बतालात त्या काही करतात त्या. आई काय गो शांती आई, त्या पोरी कशा आहेत? हा पोरगा इज्जतदार आहे म्हणून काही नाही केलं, चालला आला बिचार. आणि दुसरा जर असता तर घुसला असता त्याच्यामध्ये. आणि काही अनर्थ झाला असता तर मग या भावानं आपल्यालाच कोसलं असतं. याचा विचार केला कधी तू ना? हो बापा, तुम्ही कोणता कुकडचा कुकडी विचार करून राहिले बापा. एवढं काय रे तुम्ही पुढे जाऊन राहिले. आता पोरी आहेत बापा, मी काय करू तशा. आता त्या जातात ना, त्या घरी जातात ना. 2-3 दिवसात देतो मी त्याला पाठवून. टेन्शन नका घेऊ तुम्ही बरं. आता मावशी 2-3 दिवस नाही, 2-3 दिवस नाही, आजच थैल्याभर त्याच्या संध्याकाळी मी पापा बस स्टँडवर सोडून देतो त्याला. लवकर वाटी लाव, घरी पाठवते. मुंबईला कोकळल्या त्या काशी करा तिकडे. अटी गावात राहू नका म्हणा बापा. कशा आता काय सांगा तुले, डोळ्यात तो शिन नाही पाहायला जायचं, सांग घे जा. अरे बापा, पाहतो मी काय आहे तर. चला घरी चला बरं पहिले, मग पाहू काय आहे तर. आता विचार करू. घरी फोरी नाही, ते हडवाय काळ पहिले नदीतली बाई. सारा गाव डोळे शकून राहिले, तडता बंद जवान पोरे चालले जमा झाले तर त्याच्या पायाले. अशा कोणत्या अंग धुतात का? कोणत्या बाया आपल्या नदीत अंग धुवून राहिला काय गावातल्या? काहीच काही. चल लवकर. मारे लगा शांते, झंडू बाबा काय आणला होतो ना. आता हेच पाहायचं राहील तर काय. आता काय नदीतून काम राहील बापा, जाय लवकर, काय लवकर. हो बापा, जातो आणतो त्याला मी. अरे दगडू, चाल माझ्यासोबत चाल बरं. मी नाही येऊ शकत बापा, हे असं काहीच मी पाहायला. मला लोक सांगू बापा ते मी येत नाही. मला पाणी वाटत ते. तू जाय बापा, नान बापा मावशी गेले काढून. बाईची जातास ते कर, काय करायला जायला. बरं बापा, मी पाहतो काय आहे आता. मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.